गुड मॉर्निंग गाईज. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस रविवार आणि आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबात काय सुट्टी नसते बघा. झोप बीप काय नसते. तर आलोय आम्ही, आमचे सहकारी बापूराव आणि मी भुईमुग लावलेला. परवा तुम्ही भुईमुग जेव्हा भिजावलं त्या खालच्या वरात भुईमुग आहे. त्या भुईमुगला तार लावायची बाजू बांधायला. बांधातून तार लावायचं काम चालू करायचं. तर तुम्ही म्हणाल तार का मग लावायची, तर ती तार यासाठी लावायची की आमची वावरं डोंगराच्या शेजारी असल्यामुळं डोंगरावरलं जी प्राणी असतात, कुठलं डुक्कर, ती पिकाचं नासाडी काढतात. त्यामुळे तार लावावं लागते आपल्याला. ती तार लावली की डुकरं वगैरे येत नाहीत आपल्या वावरात. चला ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कशी तार लावायची पद्धत असते. ही अशी तार असते बघा. तार असे काळकाला पूर्णपणे बापराव आमचं काकासरी लावत आहेत. बापराव कशासाठी तार लावायची चालली जरा सांगा युट्यूबला. हा डुकर काय करते ते? ज्वारी खात्यात. ज्वारी खाते ते. असा तेढा द्यायचा, असं परत फिरवत तार ताण देत तिकडे तिकडे अख्ख्या वावरातनं फिरवायची. बापराव तीन बाळू काका आहेत, लक्षात ठेवाय आमची कार्यकर्ती आहेत. हळू हळू झाली. दिवसा सकाळची कामं झाली. रानातनं आलो, तार लावली, त्यानंतर भुंजाला गेलो, घरातली कामं केली जरा. आता निवांत बसलोय मागे. आपण आता मी मार्केटला फिरत होतो आमच्या गावातनं बिवातनं, लगा लय बोर वाळकायला लागली आपल्याला. म्हणजे काय, सगळे कोणाला शेड ब्लॉगर, कोणाला शेड ब्लॉगर. आणि निगेटिव्ह कमेंट महत्वाचे म्हणजे कुणाच्या आल्या नाही. जी ती म्हणते एक नंबर चाललाय विषय, एक नंबर चाललाय. म्हणजे ह्याच्यावरून एवढं गोष्टी कळली की माणसानं आहे ना, कुठली पण गोष्ट चांगली केली ना, त्याला सपोर्ट करणारी माणसं भरपूर असतात. मी पण तुम्हाला हीच गोष्ट सांगतो माझ्या ब्लॉगमधनं, माणसानं काय तर केलं पाहिजे. कुठं पण असा काय पण करा, फक्त काय तर करा. वाईट मार्गाला जाऊ नका, व्यसनाच्या मार्गाला जाऊ नका, एन्जॉय करा. हा विषय एक नंबर जागा. तुम्ही नोकरीच्या मागं पळताय, नोकरी अशा ठिकाणी करा जिथं फ्युचर आहे. आणि तिथं फ्युचर नसलं तरी तुमचा साईड इन्कम कुठला तरी चालू ठेवा. पैसा कमवा, मोठं व्हा. महत्वाचं म्हणजे खुश राहावा. ज्या गोष्टीत तुम्हाला जिथं आनंद भेटतोय, खुशी भेटते, त्या गोष्टी तुम्ही करा. तर आमचे एडिटर हसतात तिकडून, पण काय करणार आता, त्यांना वाटतंय काय याडा बेडा झालाय काय हा. तर असू दे आता, येडच म्हणलायचं. पण येड जेव्हा माणूस म्हणतो तेव्हाच आहे ना इतिहास घडतो. एवढं डोक्यात ठेवा. आजची आता कामं मग सकाळी शेतकऱ्यांचं असंच असते, फक्त लवकर उठायचं 7 वाजता, कामाला जायचं, रानात 11-12 वाजेपर्यंत काम आपलं झालं पाहिजे. त्यानंतर काय रानातली कामं काय होत नाहीत उन्हामुळं. दिवसभर निवांत बोंबलत फिरायला. आता ब्लॉग झालेत आपलं, आजच्या पुरतं ब्लॉग लय झाला. बघू उद्या. आता तुम्हाला उद्याचं नियोजन काय अजून संध्याकाळी ठरेल, कुठं काय जायचं, काय करायचं, तेव्हा बघू मग. जरा संकेत शेटकडे आलोय. संकेत शेट आमचे कुठे निघालाय? संकेत शेट जरा ब्लॉग मध्ये सांगा. चाललोय गोव्याला. कशाला निघालाय? रशियन नाही, आणायला जोड डायरेक्ट घरीच घेऊन येताय काय? घरी घेऊन यायची डायरेक्ट घरी. काय बोलताय? ओके मध्ये उद्या व्हिडिओ कॉल करतो. कशाला? रशियन दाखवायला. अभी मजा आएगा ना भिड़ो. नको हा, युट्यूबला उगाच व्ह्यू जास्त जातील. काय काय घेतलं? पॅकिंग केलं का? हे काय चाललंय? आला बाई, आपल्याला सोडून लागा बाई गोव्याला निघालाय. असं आता जाऊ द्या, एन्जॉय.